हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अमृताज व्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर आज थोडंसं ऊन कमी होतं, वातावरण पण चांगलं होतं आणि खूप सारे कामं होते. यांना जायचं होतं म्हणून लाडू वगैरे बनवायचे होते. म्हणून ताईंजवळ म्हटलं तर तुम्ही शेंगदाणे भाजून याची निम्मे आता लाडू बनवणार आहे, निम्मे चिक्की बनवणार आहे आणि निम्म तिळाची पोळी गुळ वगैरे शेंगदाणे प्लस शेअरच करतो. पर्यंत चांगला वास सुटत नाही तोपर्यंत त्याला बारीक फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. नंतर तर रात्री असंच अचानक आमचा प्लॅन ठरला. आम्हाला बाहेर जायचं होतं दोघांना, तर आम्ही सगळं सामान वगैरे यांना जे न्यायचं आहे ते घेऊन आलो होतो. आणि घरी आल्यावर समजलं की आपल्याला हॉटेलला जेवण करायला जायचं आहे म्हणून. मग काय आम्ही जवळच कुठेतरी जायचं, नुरू पण झोपत नाही लवकर बाहेर गेल्यावर, म्हणून जवळपासच्याच हॉटेलला गेलो आम्ही. ते एक अशा हॉटेल आहे केडगावमध्ये, तिथे जेवण पण खूप छान भेटतं आणि बसायला स्पेशियस आहे आणि बाहेर मस्त आपण बसू शकतो. तुम्ही कधी ह्या साईडला आले केडगावमध्ये तर तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करू शकता, म्हणजे जेवण करण्यासाठी जाऊ शकता. आम्ही जेवायला गेलो तेव्हा मग स्टार्टरमध्ये पापड वगैरे घेतलं होतं. त्यानंतर सोया चाप, परत अजून एक व्हेजीचंच काहीतरी एक स्टार्टर होतं. त्यानंतर तिथे होता आज नेमका एकादशी, आईला उपवास होता आणि तिथं काही जास्त एवढं अवेलेबल नव्हतं म्हणून आई आणि मस्तानी वगैरे आणि फ्रेंच फ्राईज वगैरे खाल्लं. नॉर्मल जे उपवासासाठी तिथे अवेलेबल होतं ते. आणि मग नंतर आम्ही घेतली होती एक पनीरची हंडी आणि रोटी वगैरे, राईस वगैरे घेतला आणि मस्त जेवण वगैरे झालं आणि आम्ही तिथून निघालो. कारण की नुरू लवकर तिथे खूप प्रयत्न केला पण नुरू झोपलीच नाही. मग लवकर आवरून आम्ही गेलो आणि घरी जाऊन मला बनवायचे होते चॉकलेट यांना घेऊन जाण्यासाठी. तर मग मी चॉकलेट बनवले. यांना 11 वाजता जायचं होतं म्हणून सकाळी थोडंसं लवकर उठले. रात्री चॉकलेट बनवले होते ते मोल्डमधून काढून ठेवले प्लेटमध्ये एका. नंतर चॉकलेटची तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा, नक्कीच मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल. त्यानंतर मग त्यांना पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या घेऊन जाण्यासाठी. मग पोळ्या वगैरे बनवल्या मी, म्हणजे तिळाच्या पोळ्या काही करायच्या होत्या, ज्याचं मी काल सारण बनवलं होतं. आणि खूप भाजी वगैरे बनवायची होती मेथीची, पातळ भाजी एक खाऊन जाण्यासाठी बनवायची होती. तर खूप सारे कामं होते त्यामुळं चाललं होतं माझं एक 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 करायचं. मी सकाळी आधी उठून पहिली मेथीची भाजी बनवली, कणिक वगैरे भिजवलं. नंतर त्यांना घेऊन जाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवली सेपरेट. आणि जे काल सारण बनवलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पूड आणि तूप टाकून तिळाच्या पोळ्या बनवायच्या होत्या, म्हणजे ते जाऊपर्यंत थोड्या थंड होतील. मग तिळाच्या पोळ्या वगैरे गाडीत काय सोडत ती पीठ तुळशीला हे करू हाती वळीचा नुरू 4 झाले आई असंच करत तिला पण 4 होती मग हात लावायला हात लावा 4 झाला
मी बाईला आहे ना असं तोंड केलं ताईकडे बघून. बाईला म्हटलं तुम्ही कोणाकडून आहे, तर बाई म्हणते मी थांब बाईलाच विचार. बाई थांबा. बाई तुम्ही कोणाकडून आहे? तिच्याकडून आहे का माझ्याकडून आहे का आमच्या दोघींकडून आहे? बरोबर आहे का मी? तुमच्या लेकी पण आहे का तुम्ही? कोणाकडून आहे? नाही सांगावं लागेल. कुठून आहे तुम्ही? मदम आहे. मदम आहे. मला साऱ्या पाहिजे, मला नाच पाहिजे, नाच पाहिजे. बाई पण तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही माझ्याकडून येत. त्यांना मनातलं जाऊ द्या, मला गपचूप एकटीला सांगत होते तुम्ही त्याकडून आहे. जमणार. हा मग बाई आधी मी आली, ती मागून आली, मी काना मागून आली, तिकडे झाली काय? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.